आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी येत्या 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात एकाच दिवशी ही सुनावणी होणार आहे। एका पाठोपाठ एक ही प्रकरण ऐकवली जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना आणि त्याचबरोबरीने राष्ट्रवादी या पक्षातील आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी ही आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि ती पाठोपाठ घेतली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी आताची आपण बघतोय। यापूर्वी वेगवेगळ्या तारखा या दोघांनाही मिळत होत्या, आता मात्र पाठोपाठ सुनावणी होणार आहे 6 ऑगस्ट या एकाच दिवशी। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काही विशेष कारण दोन्ही पाठोपाठ सुनावणी घेण्यामागचं? बिलकुल, कारण एकाच दिवशी हे दोन्ही प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलेलं आहे, परंतु हे एकाच प्रकरणामध्ये टॅग करण्यात आलेलं नाही आहे। अगोदर एक प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाईल आणि ते निकाली काढल्यानंतर दुसरं प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाणार आहे। त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही सुनावणीची पुढची रूपरेषा काय असणार आहे हे स्पष्ट होणार आहे। अगोदर 7 तारीख देण्यात आली होती, 7 ऑगस्ट होती, परंतु आता जी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ती 6 ऑगस्ट तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे मंगळवारी ही सुनावणीसाठी प्रकरण येणार आहे आणि या सुनावणीचा मुद्दा हाच असणार आहे की अगोदर हायकोर्टामध्ये सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे गेलेले आहेत। त्यामुळं हे प्रकरण अगोदर हायकोर्टामध्ये ऐकावं, कारण विधानसभा अध्यक्षांच्या नंतर हायकोर्टामध्ये हे प्रकरण जायला पाहिजे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये यायला पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रिया ही अशी असते असं म्हणणं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं आहे। परंतु सुप्रीम कोर्ट ते ऐकते का आणि थेट हायकोर्टामध्ये ही सुनावणी अगोदर घ्यावी की सुप्रीम कोर्टामध्ये घ्यावी हे मंगळवारी ठरणार आहे। त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। नक्कीच। तर मात्र आपण एकीकडे बघतोय की सुनावणी पुढे ढकलली जात होती, त्यावरूनही विरोधक आक्षेप घेत होते। मात्र आता सुनावणी होणार आहे आणि ती एकाच दिवशी घेतली जाईल। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।